जॉबवरती गरम पाण्यात आज माझा पाय भाजला होता आणि खूप जास्त जळत होता. तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. इथं मला पायाला भाजलेलं आणि औषध लावलेलं, मग शूज घालता येत नव्हते म्हणून इथे पायल मला सोडायला स्टेशनला आलेली. त्याचसोबत मी काही खायला घेऊन गेलते, तर हे मी तिथे ट्रेनला बसून खाल्लं. आणि हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे, माझ्या लिव्ह स्टार्ट झाल्यात. तर म्हटलं चला एक एक कामं करून घेऊयात. तर आजच्या दिवसाची जे काम होतं ते मी प्लॅन केलेलं होतं की माझं कपाट आवरायचं सगळ्यात आधी, तर म्हणजे मला 7 दिवस मी घरी येतं फ्रेश वाटेल आणि कपडे पण पाहिजे ते घालता येईल. तर माझ्याकडे इथे ट्रॉली बॅग होती. म्हटलं जे माझे जरा भारीतले कपडे आहेत नवीनवाले, तर ते मी इथे बॅगमध्ये भरून ठेवेल. पण इथे मला काढताच येत नव्हतं आणि गंशू माझी मजा घेत होती. फायनली मी मम्मीच्या मदतीने ते काढले. नंतर नाही ते ढीग बघू शकता, एवढं साऱ्या कपड्यांचा ढीग होता. ते मला सॉर्टिंग करून व्यवस्थित अरेंज करून ठेवायचे होते. तर गंशू इथे मला शूट करत होती आणि थोडीफार हेल्प पण केली तिने कपडे लावण्यासाठी. सो पसारा बघून झोपच आलेली, पण फायनली मी कसे असे कपडे सॉर्टिंग केले आणि जे हवेत ते कपडे कपाटामध्ये ठेवले. जे विंटर क्लोथ्स होते ते मी बेडमध्ये टाकून ठेवले, कारण की आता गरमी आली आहे तर मग ते घालणं होणार नाही. आणि इथे तुम्ही कपाट बघू शकता किती सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवले मी. आणि इकडे माझ्या जीन्स वगैरे. त्याचसोबत म्हटलं गंशूला तुझा एक आला, तू आवरून घे. आणि मी तिला मदत करणार होते, पण मुलांना त्यांच्या कामाची सवय लागावी म्हणून मी माझं काढलं की तिचं गाला पण तिलाच आवरायला देते. सो ती पण इथे तिचे छान आवरत होती. फायनल लुक काहीसा असा होता. सो दॅट्स इट फॉर टुडे.